जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. कठोपनिषदाचा 14वा भाग आपण पाहत आहोत. जसं आपल्याला माहिती आहे की कठोपनिषद 2 अध्यायामध्ये आहे आणि प्रत्येक अध्यायामध्ये 3-3 वल्ली आहेत. आजचा दिनविषयसुद्धा आहे. परमपूज्य श्री गुळवणी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. पुण्यामध्ये वासुदेव निवास नावाचं जे घर आहे त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. दत्त संप्रदायाचे होते आणि सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज टेंबेस्वामी महाराज यांचा त्यांना अनुग्रह होता. त्या गुळवणी महाराजांची आणि आपल्या भगवान श्रीधर स्वामी महाराजांची सुद्धा प्रत्यक्ष भेट झालेली आहे. त्यांच्या चरित्रामध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख आहे. त्या गुळवणी महाराजांचं स्मरण करून आजचा हा भाग आपण श्रवण करूया. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं 13व्या भागामध्ये एक श्लोक होता. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोधत, क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्थ तत्कवयो वदंती. सगळ्या कवींनी म्हणजे सगळ्या श्रेष्ठ अशा महापुरुषांनी सांगितलेलं आहे की क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया. हा मार्ग अत्यंत कठीण आहे. धारदार शस्त्रावरून चालत जावं एवढं तो कठीण आहे. तरी पण तो सुलभसुद्धा आहे. दोन्ही गोष्टी सांगितल्या. आणि ज्या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये जीव अडकलेला आहे त्यासाठी सांगतात उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोधत. आत्तापर्यंत आपले अनेक जन्म झाले, अनेक देह धारण केला, अनेक योनीमध्ये आपण या ठिकाणी आलो. पण परमेश्वराच्या प्राप्तीसाठी योग्य अशी योनी जी आहे ते नरदेह जो आहे तो मात्र आता आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे त्याचा आपण चांगल्यात चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. रिकामा जाऊ नये दी घडी, एक क्षणसुद्धा रिकामा जाऊ नये. भगवंताच्या सेवेशिवाय, भगवंताच्या श्रवणाशिवाय, कथा श्रवणाशिवाय, भगवंताच्या विचाराशिवाय. कारण त्याच्या अधिष्ठानावरच आपलं सगळं आहे. आपलं वास्तव्य जे आहे, आपलं जे राहणं आहे, आपलं जे काही विचार, शरीर, मन, बुद्धी जे काही आहे त्याच्या अधिष्ठान जे आहे ते एक भगवंतच आहे. आणि त्या भगवंताची प्राप्ती कशी होईल असा प्रश्न नचिकेताने यमराजाकडे केला होता. आता तोच धागा घेऊन मागच्या 15व्या श्लोकामध्ये अशब्दम अस्पर्शम अरूपम तथा अरसम नित्यम अगंधवच्च यत् अनाद्य अनंतम महतः परम ध्रुवम विचार्य तन मृत्युमुखात प्रमुच्यते. मृत्युमुखात प्रमुच्यते म्हणजे आतापर्यंत अनेक वेळा आपण या मृत्युमुखात गेलो आणि पुन्हा त्या वासनेच्या पायी पुन्हा पुन्हा जन्ममरण झाले. पण निदान आता तरी आपली सोडवून व्हावी हा विचार प्रत्येकाने मनामध्ये धारण केला पाहिजे. आणि तो जर केला तर आपण पुन्हा त्या अमृततत्वाला प्राप्त होऊ, पुन्हा त्या ब्रह्मपदाला प्राप्त होऊ. आता या ठिकाणी दुसऱ्या अध्यायामध्ये पुन्हा 3 वल्ली आहेत.
पहिल्या वल्लीमध्ये 15 मंत्र आहेत, दुसऱ्या वल्लीमध्ये 15 आणि तिसऱ्यामध्ये 18. म्हणजे आत्तापर्यंत आपण जवळपास 71-72 मंत्रांचा अभ्यास केला. आता उरलेल्या 48 मंत्राचा अभ्यास पुढे आपल्याला करायचा आहे. आता जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपली इंद्रिय जी आहेत ती बहिर्मुख आहेत. बहिर्मुखतेकडे त्यांचा जास्त ओढा आहे. अंतर्मुखता जी आहे ती आपल्याला परवडत नाही, कारण आपल्या ठिकाणी लोभ आहे, मोह आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट गोळा करण्याची, म्हणजे कचरासुद्धा गोळा करण्याची आपल्याला इतकी सवय झालेली आहे की या सगळ्याच्या पलीकडे असणारं भगवंताचं तत्त्व जे आहे तिथपर्यंत आपण जावं आणि आपल्या नरदेहाचं सार्थक करावं, हे सुद्धा आपल्यापैकी कित्येकांना लक्षात येतं नाही, कारण बद्ध अवस्था आपली आहे. आता ज्यांच्या ठिकाणी मुमुक्षत्व प्राप्त झालं, काल आपण श्लोकसुद्धा पाहिला, मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. हे जे आहे ते दुर्लभ आहे, ते दुर्लभम त्रयम एते देवानुग्रह हेतुकम. भगवंताचा अनुग्रह, आपल्या सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त व्हावा त्यासाठी सगळी धडपड आहे, कारण मनुष्यत्व हे दुर्लभ आहे. त्यात पुन्हा मुमुक्षत्व निर्माण झालं पाहिजे आणि पुन्हा महापुरुषांचा संघ निर्माण झाला पाहिजे. त्या संघामध्ये आपण गेलं पाहिजे, त्या संघामध्ये आपण राहिलं पाहिजे. शरीराने संघामध्ये राहणं त्यापेक्षा मनाने नित्य संघामध्ये राहणं. आणि म्हणूनच आपला अखंड दासबोध पारायण हा जो भाग आहे तो तेवढ्यासाठीच आहे की अखंड समर्थांचा सत्संग आपल्याला घडला पाहिजे. रोज त्यांच्या विचारांचं वाचन झाले पाहिजे, त्यांचे विचार अंगी भिनले पाहिजेत, कारण त्यांच्या अधिष्ठानावर आपलं सगळं कार्य आहे, आपलं सगळं जे जीवन आहे ते त्यांच्यामुळे आहे. त्या भगवंताला कसं प्राप्त करायचं असा प्रश्न नचिकेताचा जो होता त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे या उपनिषदामध्ये. आता काही अभंग आहेत. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे जो या ठिकाणी महत्त्वाचा असं मला वाटतो. देहदेवाचे मंदिर, देहदेवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देहदेवाचे मंदिर. आता हा देह जो इतक्या अनंत जन्मांच्या पुण्याईने म्हणा तो आपल्याला प्राप्त झाला, आता त्याचा त्या सार्थक तरी झालं पाहिजे. पण तो परमात्मा सगळीकडे सर्वव्यापी, विभुम सर्वव्यापी, तो सर्वव्यापी आहे, पण त्याचं प्रचिती आपल्याला का होत नाही असा जो प्रश्न होता त्याचं उत्तर या नचिकेताच्यासाठी यमराज करत आहे. कसा आहे तो? जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. पूर्ण देवळामध्ये भगवान कुठे आहे तर भगवान त्या मूर्तीमध्ये आहे, कारण देवळामध्ये गेल्यानंतर त्या मूर्तीच भगवंत आहे ही आपली धारणा दृढ झालेली आहे. आता त्या मूर्तीत जर तो असेल तर त्या मंदिराच्या परिसरामध्ये तो नाही का? मंदिराच्या परिसरामध्ये तो असेल तर त्यामध्ये आपण आपल्या हातातल्या कुठलाही कचरा जो आहे तो कुठेही टाकणं हे योग्य आहे का? कारण ते न टाकणं हीच भगवंताची पूजा आहे आणि ते टाकणं म्हणजे भगवंतापासून दूर जाणं आहे. असा साधा साधा विवेक जो आहे तो सुद्धा आपण धारण केला पाहिजे. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जसे दुग्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी. म्हणजे दूध आहे, त्या दुधामध्ये सगळी प्रक्रिया केल्यानंतर लोणी आणि तूप प्राप्त होतं. पण आता घरामध्ये देवाला निरांजन ओवाळायला त्या ठिकाणी तूप नाही, म्हणून तिथे जर दूध टाकलं तर त्याचा परिणाम होणार नाही, तो दिवा जळणार नाही. तिथे लोणीच पाहिजे, तिथे तो तूपच पाहिजे. तसं हा चक्रपाणी सगळीकडे आहे, पण त्याला प्रगट होण्याला आपण वाव दिला पाहिजे. तो प्रगट आहेच, तो सगळीकडे आहे, पण तो आपल्याला दिसत नाही. देव देहात देहात, काहो जाता रावळात. कशाला जावे पंढरपूर, कशाला जावे दूर, माझे इथेचे पंढरपूर. आमचे आजोबा पंजोबा हे नेहमी म्हणायचे. आणि तुका सांगे मूढ जना, देही देव का पाहना. म्हणजे सगळ्यांच्या ठिकाणीच तो परमात्मा आहे अशी दृष्टी निर्माण होणं म्हणजे त्या भगवंताला, सर्वव्यापी भगवंताला प्रत्येक ठिकाणी पाहणं आहे. आणि त्यामुळे पुढे अजून एक आपल्याला समर्थ सांगतात, या कारणे सर्व सांडावे. आपला जो अध्याय आहे त्याला अनुरूप अशा या ओव्या समर्थांच्या आहेत. दशक 13, समास 7.
प्रत्यय विवरण. या कारणे सर्व सांडावे, एक देवास झुंडावे, तरीच वर्म पडे ठावे, काही एक श्रीराम. नाना सुखे देवे केली, लोके तयास चुकली, ऐशी चुकताच गेली जन्मभरी, अनेक जन्म गेले. मग भगवंतानी काय सांगितलं की सर्व सांडून शोधा मधला, ऐसे देवची बोलीला, लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. म्हणजे सर्व सांडून शोधामधला एवढं भगवंतानी स्पष्ट सांगितलं, पण लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. आपण त्याकडे लक्षच दिलं नाही, म्हणून इतक्या 84 लाख योनीमध्ये आपण भरकटत राहिलो. म्हणून नाना दुःखे भोगती, सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छिती, परिते कैचे. उदंड सुख जया लागले, वेळे तयास चुकले. म्हणजे उदंड सुख आपल्याला प्राप्त झालं, पण आपण आपल्या वेळेपणामुळे त्या भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती करून घेतले नाही. आणि सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता, शहाण्याने ऐसे न करावे, सुख होय तेची करावे, देवासे धुंडीच जावे, ब्रह्मांडा परते. आत्तापर्यंत दासबोध कितीतरी वेळेस वाचला, पण आता जेव्हा या उपनिषदाचा अभ्यास करायला लागलो तेव्हा लक्षात येतं की अरे या उपनिषदामध्ये जे सांगितलं आहे तेच समर्थाने आपल्या अनेक ओव्यांमधून सांगितलेलं आहे. आता ही अशी दृष्टी प्राप्त होण्यासाठी, म्हणजे भगवंताचं जे आपल्याला रूप स्पष्ट दिसण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. आता नचिकेताला जे सांगतात की बहिर्मुख इंद्रिय जी आहेत ती अंतर्मुख कशी करावी. पत्रद्वारा दासबोध हा उपक्रम सुरुवातीला जसा तो सुरू झाला, त्याचे संस्थापक श्री दावा केळकर ते त्यांच्या प्रवचनात, ते प्रवचन कधीच नाही म्हणायचे, ते म्हणतात माझ्या भाषणामध्ये, माझ्या भाषणात म्हणायचे, प्रवचन म्हणायचेच नाही. आणि मग ते म्हणायचे की हा जो उपक्रम आहे तो कशाच आहे की हा सर्टिफिकेट कोर्स इन इंटिरियर डेकोरेशन असं ते म्हणायचे. इंटिरियर डेकोरेशन, बाह्य डेकोरेशन जे आहे ते सगळं आपल्या कपड्यांनी, राहण्यानी, दिसण्यानी, वागण्यानी हे सगळं दिसेल, पण इंटिरियर डेकोरेशन अंतर्मन जे आहे, अंतर्मनाची शुद्धता आहे ती फार महत्त्वाची आहे. आणि हीच गोष्ट या ठिकाणी आहे की बहिर्मुख इंद्रिय जी आहे ती अंतर्मुख कशी करावीत. म्हणून ह्या तृतीय वल्लीमध्ये जसा जो विचार आला होता मागच्या वेळेस तोच धागा घेऊन आता यमराज पुढे सांगत आहेत. ते म्हणतात परांची खाणी व्यतृणत स्वयंभू, तस्मात् परांग पश्यती नांतरात्मन, कश्चित धीरः प्रत्यगात्मा न मक्षैः, दात मृतस चक्षुरत अमृतम इच्छती. स्वयंभू, भगवंत कसा आहे, स्वयंभू आहे, त्याला प्रगट होण्यासाठी कुठल्या कारणाची गरज नाही. तो प्रगट आहे, तो सगळीकडेच आहे. आणि खाणी शब्द जो आहे परायांचे खाणी, खाणी म्हणजे इंद्रिय, आपली इंद्रिय जी आहे ते परायांची म्हणजे बहिर्मुख, बाहेर पाहण्यासाठी आहेत. आता प्रत्येक इंद्रियाचा जर आपण विचार केला, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळे 5 विषय आहेत आणि अधिक 3 गुण, म्हणजे ही सगळी प्रकृती निर्माण झालेली आहे. आता परायांचे खाणी म्हणजे आता या इंद्रियांचा, आता शब्द जो आहे तो विषय आहे, तो शब्द विषय ग्रहण करण्यासाठी आपलं जे इंद्रिय आहे, कर्ण इंद्रिय आहे, ते बाहेर आहे. त्यानंतर स्पर्श जे आहे त्यासाठी आपले हात आहेत की स्पर्शाने त्याचं ज्ञान होतं, ते सुद्धा बाहेरच्या ठिकाणी आहेत. रूप जे आहे ते डोळ्याने आहे, ते डोळेसुद्धा बाहेर आहेत. रस आणि गंध म्हणजे प्रत्येक विषयाचं ज्ञान होण्यासाठी जी इंद्रिय आहेत ती सगळी बहिर्मुख आहेत. बाहेरून आपण ती माहिती घेतो आणि आपल्या आत्म्यामध्ये ती साठवत असतो. जसा डेटा आपण त्या हार्ड डिस्कवर स्टोअर करतो आणि तो तिथे असतं, पडून असतं. जेव्हा त्याची गरज आहे तेव्हा त्याचा पुन्हा उपयोग करून आपण त्याचा वापर करतो. त्याला रॅम आणि रॉम मेमरी म्हणतात. आता रॅम आणि रॉम मेमरी समजण्यापेक्षा राम मेमरी लक्षात घेणे. राम म्हणजे भगवंत, राम म्हणजे तो प्रभू श्री रामचंद्र जो आपल्या अंतरंगामध्ये आहे आणि सगळीकडेच आहे. आता त्याचं यथार्थ ज्ञान व्हावं म्हणून भगवंतानी या सगळ्या इंद्रियांची रचना केलेली आहे. पण आपण जे आहे की त्या इंद्रियांनी विषयच भोगत राहिलो आणि त्याचं ग्रहण आपण जर केलं नाही तर भगवंताची भेट आपली कशी होणार. म्हणून खरं भगवंताची भेट व्हायची असेल तर ही इंद्रिया अंतर्मुख झाली पाहिजे.
आता ही अंतर्मुखता कशी आहे याचं एक उदाहरण आपण घेऊया. आजसुद्धा मला वाटतं सप्तमीच आहे, कालच्यासारखे 2 दिवस सप्तमी आहे. पौष वद्य सप्तमी, स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस. विवेकानंद जेव्हा अमेरिकेमध्ये होते तेव्हा तिथल्या एका महिला मंडळाला त्यांचं व्याख्यान होतं. आता महिला मंडळाच्या व्याख्यानाला जाऊन पोहोचले हे तरुण होते, संन्यासी होते, 32-34 वर्षाचे, 30-29 असतील कदाचित. तरुण असा संन्यासी आहे, रूपवान आहे, दिसायला चांगला आहे, प्रकृती चांगली आहे, तब्येत चांगली आहे, भारदस्त असं शरीर आहे. अंगावर फक्त वस्त्र जे आहे ते अमेरिकेतल्या पद्धतीप्रमाणे नसलेलं भगवं वस्त्र अंगावर धारण केलं. थोडासा वेळ होता म्हणून त्यांना तिथल्या प्रमुखांनी, त्या सगळ्या महिलाच वर्ग होता, त्याने एका खोलीमध्ये त्यांना बसवलं आणि ते त्या ठिकाणी थांबले आणि सगळे श्रोते आले की कार्यक्रम सुरू होईल एवढं त्यांना सांगितलं. आता ते त्या ठिकाणी एकांतामध्ये बसले. स्वामीजींची सवय ही होती. आता आपण काय पाहतो की बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख कशी करावी. स्वामीजी त्या ठिकाणी बसले आणि लगेच ते आपल्या अंतरंगामध्ये भगवंताचा साक्षात्कार करून घेऊ लागले आणि त्या आनंदात ते होते. आता इतक्यामध्ये त्या बाई आल्या आणि त्या बाईंनी यांना पुन्हा सांगितलं, स्वामीजी, नाऊ इट्स टाईम फॉर अवर लेक्चर. एवढं सांगितल्याबरोबर स्वामीजी पुन्हा भानावर आले. आता पुन्हा ते उठले. भानावर आले म्हणजे आता इंद्रिये जी अंतर्मुख झाली होती ती आता त्याने बहिर्मुख केली. कशी केली? समोर एक मोठा आरसा होता. स्वामीजी त्या आरशासमोर उभे राहिले. आपला फेटा जरा नीट केला. जे केस बाहेर दिसत होते ते सुद्धा व्यवस्थित केले आणि स्वामीजी त्या ठिकाणी उभे असताना त्या बाईने पाहिलं आणि बाई म्हणतात की एवढं सगळं करण्याची काय आवश्यकता आहे, तुम्ही तर संन्यासी आहात. तेव्हा ते म्हणतात, जेव्हा मी एकांतात होतो तेव्हा मी भगवंताशी एकरूप झालो होतो. आता मी लोकांतामध्ये आहे तेव्हा माझी इंद्रिय आता बहिर्मुख करत आहे. मला या ठिकाणी भाषण द्यायचं आहे. मला ठिकाणी भगवंत जो आहे तो अव्यक्त आहे, तो या ठिकाणी शब्दामध्ये व्यक्त करायचा आहे आणि त्यामुळे मी आता बहिर्मुखतेकडे वळत आहे असं त्याने सांगितलं. म्हणजे असं प्रत्येक क्षणी आपल्याला असं वाटलं पाहिजे. पण आपलं उलटं असतं. आरशामध्ये पाहिल्यावर देहबुद्धी आपली कमी होण्यापेक्षा ती वाढत जाते. सगळ्या इंद्रियांच्या उपयोगाने आपली देहबुद्धीच वाढत जाते. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विवेकेतये वस्तूची भेटी घ्यावी. हे जे समर्थांनी सांगितलेलं आहे ते अशा उपनिषदांसारख्या वाङ्मयाला अगदी अनुरूप असं सांगितलेलं आहे. परांच कामान. आता इथे पुढे काय म्हणतात, तस्मात परांग पश्यती नांतरात्मा. म्हणजे आपण सगळे बाहेरच पाहत असतो. बाहेरचंच आपलं सगळ्या जगाशी जास्त संबंध असतो, पण अंतरंगामध्ये झाकून कोणीही पाहत नाही. न अंतरात्मान पश्यती, म्हणजे आतमध्ये कोणी पाहत नाही. आणि म्हणून वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही. वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागे कोणीतरी शोधित आहे. आणि मग ज्या स्वामींना 11 सप्टेंबरच्या आदल्या रात्री एका त्या स्टेशनवर एका रिकाम्या खोक्यामध्ये रात्रभर बसावं लागलं, कारण त्यांना ओळखणारं कोणीच नव्हतं त्या ठिकाणी. ते त्या ठिकाणी थंडीमध्ये कुडकुडत रात्रभर बसले आणि दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रम जेव्हा सुरू झाला आणि जेव्हा स्वामीजींचं पहिलं भाषण स्वागताला उत्तर दिलं संध्याकाळच्या वेळेस, आणि त्यानंतर अमेरिकाच काय, जगातल्या कित्येक लोकांनी मनापासून त्यांच्या त्या भाषणाचा आनंद घेतला. 11 सप्टेंबर 1893 शिकागो व्याख्यान. ही जे व्याख्यान आहे ती सर्वांनी जरूर वाचावीत. आता या ठिकाणी जे म्हटलं आहे, कश्चित धीरहा, म्हणजे जो बहिर्मुख झालेला आहे तो अंतरंगामध्ये पाहत नाही आणि त्यामुळे नाना दुःख भोगत राहतो. पण कश्चित धीरहा, पण या सगळ्यांमध्ये एखादा असा असतो जो धीर आहे. प्रत्येक आत्मा अनमैक्षत आवृत्त चक्षुर अमृतत्वम इच्छन. आता आवृत्त चक्षु म्हणजे एक उदाहरण म्हणून दिलं, चक्षु म्हणजे डोळे. याचा अर्थ आपल्या सगळ्या इंद्रियांना आवृत्त म्हणजे त्यांना आतमध्ये ओढून अमृतत्वम इच्छन, अमृतत्वाची तो इच्छा करतो, असा हा पहिला मंत्र या पहिल्या वल्लीमध्ये सांगितलेला आहे. आता आपण दुसऱ्या मंत्राकडे पाहू. पराच कामान अनुयंती बाला, ते मृत्युर्यंती विततस्य पाशम, अथ धीरा अमृतत्वं विदित्वा
ध्रुवम अध्रुवेष्विह न प्रार्थयन्ते. आता या मंत्रामध्ये 2 शब्द महत्त्वाचे आहेत. एक शब्द बाला आणि दुसरा धीरा. बाला म्हणजे बालहा बालौ बालाहा. आता याला बाला हा जो अर्थ आहे या ठिकाणी दिला आहे, जो भगवंताच्या मार्गापासून खूप भरकटलेला आहे, म्हणजे जो सोप्या शब्दामध्ये जो मूर्ख आहे, सरळ सरळ, ज्यांनी भगवंताचं अस्तित्व मान्य केलं नाही, जो भगवंताच्या प्राप्तीसाठी आपलं जीवन घालवत नाही, जो प्रत्येक क्षणी आपल्या विषयांबद्दलच विचार करीत असतो, त्याला म्हटलं आहे ये बालाहा. जो असा मूर्ख परांच कामान, ज्याचं लक्ष सगळं परांच म्हणजे बाह्यभोगांकडे जो लक्ष देतो, अनुयंती म्हणजे जो अनुसरण करतो. आणि काय त्याला दिसतं, विततस्य पाशम मृत्यूवर यांती. म्हणजे त्याला हेच जाणवतं की प्रत्येक ठिकाणी मृत्यू जो आहे तोच माझ्याजवळ आहे, तोच माझ्या मागे लागलेला आहे. म्हणजे क्षणाक्षणा आपण मृत्यूकडे ओढल्या जात आहोत. विततस्य म्हणजे सगळीकडे पसरलेला जो मृत्यू आहे, म्हणून याला मृत्यूलोक म्हणतो. आणि हा मृत्यूलोक असल्यामुळे त्या मृत्यूच्या पाशामध्ये आत्तापर्यंत अनेक जण गेलेले आहेत आणि मी पण जाणार आहे, असं कोण म्हणतं, जो बाला म्हणजे ज्यांनी भगवंताचं अस्तित्व, ज्यांनी भगवंताचं शासन, ज्यांनी भगवंताची कृपा याचा अनुभवसुद्धा घेतला नाही, तो मात्र या जन्ममृत्यूला सारखा घाबरत असतो. अथ धीरा अमृतत्वम विदित्वा. आता याच्या उलट जो धीर आहे, आता कोण धीर आहे, की जो धीर आहे म्हणजे जो या सगळ्या जगामध्ये असणाऱ्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींचं विचार करून धाडसाने त्यांना तोंड देऊन आपला नरदेह सार्थक करण्यासाठी जो अखंड असा धडपडत असतो, त्याला ते अमृतत्वम विदित्वा. कारण त्यांनी ते अमृततत्व जाणलेलं आहे, त्या भगवंताचा प्रभाव त्यांनी जाणला आहे. ध्रुवम, कारण भगवंताचा प्रभाव कसा आहे की तो ध्रुवम म्हणजे नित्य आहे. या विषयाच्या सुखामधून जे सुख मिळतं ते अनित्य आहे. पण भगवंताच्या सत्संगामध्ये, कुठल्याही सत्संगामध्ये राहिल्यानंतर, तिथे बसल्यानंतर निदान तास 2 तासासाठी तरी भागवत सप्ताह असेल, एखादं कीर्तन असेल, त्यामध्ये बसल्यानंतर प्रत्येकाला आपल्या विषयांचं किंवा आपल्या संसाराचं थोडंसं तरी विस्मरण होतं. कथेचा आनंद घेता घेता तो विसरून जातो आणि त्याला असं एकदम जाणवतं, अरे बापरे 3 तास झाले का, आपण इतकं शांत बसतो. आणि एरवी तर मी एवढं शांत बसतसुद्धा नाही, आमचा मुलगा तर एवढं शांत कधीच बसत नाही, असं आजोबा मुलाबद्दल सांगतात. आणि मुलगा बापाच्या समोर कबूल करतो की हो खरंच आहे, मी मात्र एकदम तल्लीन झालो होतो. कारण भगवंताच्या कथाच अशा आहे की त्यामध्ये माणूस सगळं बाह्य विषय जो आहे तो विसरून जातो. आता ध्रुवम नित्यम अमृतत्वम म्हणजे अमृतत्वाला प्राप्त केल्यानंतर मग काय करतात की अनित्य भोग जे आहेत त्याची इच्छासुद्धा करत नाही. कोण? अथ धीरा अमृतत्वं विदित्वा. अमृताच्या तत्त्वाचं जाणल्यानंतर तो धीर पुरुष ध्रुवम अध्रुवेष्विह न प्रार्थयन्ते. ध्रुव म्हणजे निश्चित आहे, अध्रुव म्हणजे जे नेहमी बदलणार आहे. जे नेहमी बदलणार आहे त्या विषयांच्या सुखाची तो कधीच इच्छा करत नाही, असा हा दुसरा मंत्र आपल्याला सांगतो. आता पुढे, आता या ठिकाणी मृत्यू जो आहे त्याला विततस्य पाशम, मृत्यूच्या पाशामध्ये हा यमराज जो आहे प्रत्येकाला आपल्या पाशामध्ये ओढत आहे. म्हणजे जन्म झाला त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. जन्म निश्चित नसेल पण जन्म झाल्यानंतर मृत्यू मात्र निश्चित आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी एक कथा, खूप छान कथा आहे, भागवताच्या श्रवणामध्येच ती कथा ऐकायला मिळाली. ती कथा या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगतो. एक कबूतर असतं, कबूतर आपल्या घरट्यामध्ये बसलेलं आहे. कबूतर त्याच्या आनंदात असतं. आताही आमच्या घराच्या भोवती सगळे कबूतर असतात. ते रात्री आम्ही पाहतो ते कबूतर ज्या खिडकीच्या बाहेरच्या एवढ्याशा एखाद्या 2-4 इंचाच्या जागेमध्ये 2 पायावर रात्रभर स्थित असतं, हलतसुद्धा नाही. कबूतर झोपलेलं किंवा आडवं पडलेलं कधी कोणी पाहिलंसुद्धा नसेल. ती पण योनी आहे आणि तीसुद्धा ते भोगत आहेत. कशाचे? ते पूर्व केलेल्या पापानुसार ते भोगत आहेत. आता ह्या कबुतराची गोष्ट अशी आहे की ते हा कबूतर बसलेला आहे. कबुतराला असं दिसतं की यमराज समोरून जात आहेत. आता ही गोष्टच आहे, याचा मतिदार्थ लक्षात घ्यावा. यमराज जात आहेत
आणि ते यमराज जे आहे त्या कबुतराकडे पाहून किंचित हसले. आता याने विचार केला की यमराज माझ्याकडे पाहून का हसले, असा याच्या मनामध्ये प्रश्न पडला. आणि या प्रश्नानंतर काही वेळानंतर थोडासा वेळ गेला आणि मग त्या ठिकाणी गरुड भगवंताचं आगमन झालं. गरुड त्या ठिकाणी आले आणि गरुडाचं आगमन झाल्याबरोबर कबुतरांनी गरुडाकडे ही पृच्छा केली. हा प्रश्न विचारला की मगाशी माझ्याकडे पाहून यमराज हसले, ते का हसले हे मला काही समजलं नाही. तेव्हा त्या गरुडाने तो अर्थ जाणला, यमराज का हसले, आणि त्या गरुडाने त्या कबुतराला तिथून उचललं, आपल्या उचलून त्या ठिकाणी आपल्या पायात पकडलं आणि त्याला 7 समुद्र पार नेऊन ठेवलं. कोणाला? त्या कबुतरानं. आता इकडे यमराज का हसले? कारण यमराजाला माहीत असतं कोणाचा मृत्यू कुठे आहे. आणि हे माहीत असल्यामुळे यमराज असं म्हणतो की अरे याचा तर मृत्यू तिकडे 7 समुद्र पार आहे, आता त्या मृत्यूची घटिका कशी काय भरणार आणि याचा मृत्यू आणि याला मी कसा घेऊन जाऊ यमलोकांमध्ये, असा यमराज विचार करतो आणि म्हणून यमराज हसले. आणि आता दुसरीकडे गरुड जो आहे, त्या गरुडाचं जे कार्य आहे ते गरुडाने त्याने ते इकडे नेल्यानंतर ते पाहिल्यावर यमराजाला खूप आनंद झाला. गरुडाजाला धन्यवादच दिले त्याने, कारण याचा मृत्यू इथे लिहिला होता आणि हा तर तिकडे छान आरामात आपल्या घरट्यामध्ये बसला होता. त्यामुळे मला यमराज म्हणतात की मला त्याला पाहिल्यावर मला हसूच आलं की आता याचा मृत्यू मी कसा काय त्याला मृत्यूच्या पाशामध्ये त्याला घेऊ, असा माझा विचार होता. पण गरुडराजा तुम्ही खूप मोठं कामं केलं, असं यमराज गरुडराजाला सांगतात. अशी ही कथा आहे. आज म्हणजे आता मृत्यू जिथे असेल तिथे माणूस ओढला जातो आणि तिथे त्याचा मृत्यू निश्चित आहे. झाला, ही एक गोष्ट आहे. आता याच्या उलट दुसरी गोष्ट आहे की एकाचा मृत्यू निश्चित होता, पण मृत्यू टळावा म्हणून तो सगळीकडे फिरत होता. शेवटी एका मोठ्या वनामध्ये गेला. जवळ एक बैलगाडी होती, बैलगाडीमध्ये बसला, भगवंताचं नाम घेत होता, सगळं आहे, चांगलं नाम घेत होता. पण त्याच्या मृत्यूची वेळ आली, ही गोष्ट त्याला भगवंताच्या कृपेने समजली. आता मृत्यूला टाळण्यासाठी तो सगळीकडे भटकत असताना त्याची बैलगाडी जी आहे त्या जंगलामध्ये एका दगडाला अडकली आणि त्या दगडाचा ती टक्कर झाल्यामुळे तो बैलच उधळले आणि बैलगाडी आडवी पडली. त्यातून हा सुद्धा त्या बैलगाडीतून फेकला गेला. आता इथपर्यंत ठीक आहे. आता तो जिथे पडला, योगायोग पहा, म्हणजे मृत्यू एकीकडे कसा आला आणि मृत्यूकडे कसा चुकतो मृत्यू, हे सुद्धा या कथेमध्ये आहे. की तो जिथे पडला त्या ठिकाणी सगळं तुळशीचं वन होतं. आता या जीवाला तुळशीचा स्पर्श झाला आणि त्याचा अंतकाळ आला आणि त्या तुळशीच्या स्पर्शाने यमराज त्याला तिथून नेऊ शकले नाहीत. म्हणजे इतकं या ठिकाणी जे सांग ते मृत्यूर यांती विततस्य पाशाम. सगळीकडे मृत्यूचा पाश आहे हे ते कोणाच्या लक्षात येतं? बाला, जे मूर्ख आहेत त्यांच्या लक्षात येतं. पण यापासून सुटावं असं फक्त धीर पुरुषाच्याच लक्षात येतं. आणि धीर पुरुष जे आहे ते मग केव्हाही मृत्यूला कवटाळण्यासाठी तेवढं ते काळजी करत नाही, जसं आपल्या परीक्षित राजाने या ठिकाणी केलं. सगळ्यात शेवटी भागवतामध्ये शेवटच्या अध्यायांमध्ये येतं या सगळ्या गोष्टी. आता मला मृत्यूचं भय नाही, कारण मृत्यू हा माझा नाही, या शरीराचा मृत्यू आहे आणि मी मात्र अमरच आहे. आता पुढे तिसऱ्या मंत्रामध्ये म्हणता येन रूपम, त्या भगवंताचं त्या आत्म्याचं स्वरूप काय आहे? येन रूपम रसम गंधम शब्दान स्पर्शाश्च मैथुनात एतेनैव विजानाति किमत्र परिशिष्यते एतद्वै तत्. म्हणजे एतद्वै तत् हे जे शब्द आहेत आता जवळपास 5-6 मंत्रामध्ये असेच येणार आहेत सगळ्यात शेवटी प्रत्येक वेळेस. एतद्वै तत् म्हणजे त्या नचिकेताला ते सांगतात, तू जे परमात्म्याच्या तत्त्वाबद्दल जे विचारलं आहे त्याचं स्पष्टीकरण हे आहे. हेच त्या परमात्म्याचं तत्त्व आहे ज्याविषयी तू मला विचारलं होतं. एतद्वै तत्. आता एक एक मंत्र जो आहे आपण पाहतो. येन म्हणजे ज्याच्या अनुग्रहाने मनुष्य रूपम रसम गंधम शब्दान स्पर्शान मैथुनान, म्हणजे या सगळ्या गोष्टी
रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श आणि मैथुन या सगळ्यांच्या ठिकाणी मनुष्य जो आहे तर सुखाच्या प्राप्तीसाठी धडपडत असतो. आणि हे सुख जे आहे विजानाती म्हणजे त्याचा अनुभव घेतो. आणि एतेन एव त्याच्याच अनुग्रहाने अत्र किम म्हणजे आता या सगळ्या गोष्टीमध्ये माणूस जी धडपड करतो, जे बहिर्मुख इंद्रिय असणारे जे आहेत की या ठिकाणी रूप, रस, गंध, स्पर्श या सगळ्या मैथुन या सगळ्यामध्ये सुख आहे असं त्याला वाटतं. आणि या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त जगामध्ये काही आहे का? अत्र किम परिशिष्यते म्हणजे याला सोडून कुठे जगामध्ये दुसरी कुठली गोष्ट आहे का? तर कुठलीच नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी यामध्येच आहेत. आणि मग असं असताना मग परमात्मा काय आहे जे तुझं विचारणं आहे ते तुला मी स्पष्ट सांगत आहे. एतेन एव विजानाति किमत्र परिशिष्यते. आता शिल्लक काय राहिलेलं आहे? शिल्लक काहीच नाही. आणि मग जे शिल्लक आहे ते परमतत्व आहे. एतद्वै तत् असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढचा जो मंत्र आहे तो सुद्धा खूप छान असा मंत्र आहे. स्वप्नांतम जागरितांतम चोभौ येनानुपश्यति महांतम विभुम आत्मानं मत्वा धीरो न शोचती. स्वप्नांतम च म्हणजे स्वप्नामध्ये जे आपण पाहतो ते, जागरितांतम म्हणजे जागेपणे त्या अवस्थेमध्ये जे जे आपण पाहतो ते, उभो म्हणजे या दोघांमध्ये, या दोन्ही अवस्थांमध्ये येन म्हणजे ज्याच्याने अनुपश्यती म्हणजे आपण नेहमी पाहतो आणि आपल्याला ते दृश्य दिसतं, त्या महांतम ते सर्वश्रेष्ठ सर्वव्यापी भगवंताचं जे आहे आत्मस्वरूप जे आहे ते जाणल्यानंतर धीरो न शोचती. या सगळ्या गोष्टी जाणल्यावर जो धीर पुरुष आहे तो कुठल्याही प्रकारचा शोक करत नाही. याच उपनिषदाच्या प्रवचनामध्ये किंवा भागवतामध्ये असेल मी जर सांगितलं होतं की आमच्या तुकडोजी महाराज म्हणजे कीर्तनामध्ये असताना ती तार आली आणि ती तार त्याने तशीच खिशात ठेवली आणि तुकडोजी महाराज ती कीर्तन संपल्यानंतर मग ते म्हणतात तार कशाची होती? लोकांनी विचारलं. काही नाही, माझा एक मुलगा होता तो गेला म्हणे, एकुलता एकच होता. मग ते म्हणतात मेले ऐसे कोट्याने कोटी काय रडू एकासाठी. आता हे जे आहे गाडगे महाराज, तुकडोजी महाराज नाही गाडगे महाराज होते, माफ करा. तर गाडगे महाराजांचं हे वाक्य आहे कीर्तनामधलं की मेले ऐसे कोट्यानं कोटी काय रडू एकासाठी. एकुलता एक मुलगा असला तरी त्यामध्ये महत्त्व नव्हतं. भगवंताच्या कृपेने मुलगा प्राप्त झाला, भगवंताच्या कृपेने मुलगा आहे आणि भगवंताची कृपा आहे म्हणूनच तो गेला. इतकं भगवंताच्यावर पूर्ण ज्याचा विश्वास आहे त्याला बाहेर तर ते परमतत्व दिसतं पण आपल्या आतमध्ये सुद्धा ते आहे याचा अनुभव येतो. धीरो न शोचती ते त्याबद्दलचा कधीही शोक करत नाही. आणि म्हणून गीतेमध्ये एक चांगला श्लोक येतो, 2ऱ्या अध्यायामध्ये आहे श्लोक हा. श्लोक आहे या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृतीभूतानि सा निशा पश्यतो मुनेः. मुनी धीर या ठिकाणचा धीर शब्द आहे, तसा हा मुनी शब्द. या निशा सर्वभूतानां जगामध्ये सगळ्या भूतमात्रांना रात्री जशी झोप येते तसे ते झोपतात. पण यस्याम तस्याम जागृती संयमी धीर पुरुष महापुरुष एखादा श्रेष्ठ संत महात्मे जे आहेत ते सगळे झोपलेले असताना हे मात्र जागे असतात. म्हणजे जागेपणा आणि झोप कशाची आहे? जागेपणा म्हणजे दिवसभराच्या व्यवहारामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर षड्रिपू आहेत आणि शिवाय हे सगळे आपले पंचविषय आहेत. यांच्या ग्रहणामध्ये यांच्या आनंदामध्ये जे दिवसभर जागे असतात त्या ठिकाणी मुनी जो आहे तो डोळे मिटून शांतपणे आपल्या अंतरंगामध्ये भगवंताच्या स्वरूपाचा दृश्य पाहत असतो. पण यस्याम जागृतीभूतानी सा निशा पश्यतो मुनेः तसं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मत्वा धीरो न शोचती न कांक्षती म्हणजे कुठल्याही प्रकारचं. आणि पुढे गीतेत म्हणजे धीरस तत्र न मुह्यती. जो धीर आहे न मुह्यती, मुह्य म्हणजे आकर्षण, तो आकर्षित होत नाही.
चांगल्या गोष्टीकडे आकर्षित होत नाही किंवा वाईट असेल तरी तिकडे त्याच्याकडे त्याला काही त्याचं दुःख नसतं. पुन्हा आपल्या रघुन राजा आणि जडभरताचं आख्यान लक्षात घ्या या ठिकाणी. आता पुढे इमं मध्वदं वेद आत्मानं जीवमंतिकात ईशानं भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते एतद्वै तत्. आता पुन्हा एतद्वै तत् हे बऱ्याच मंत्रामध्ये आलेलं आहे की तू जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर म्हणून मी तुला हे सांगत आहे आणि ते आत्मतत्व हेच आहे. काय म्हणतात, जो मनुष्य जो मनुष्य मध्वदमचा अर्थ असा की ज्या कर्मफलदाता कर्मफलदाता म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला जे कर्म आपण केली त्या कर्माचं फळ देणारा कोण आहे हे जाणल्यानंतर वेद म्हणजे जाणणे, विद म्हणजे जाणणे, वेद आत्मानं जीवम अंतिकात. जीवम अंतिकात म्हणजे सगळ्यांना जीवन प्रदान करणारा. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा भगवंताने त्यामध्ये प्रवेश केला म्हणून ते लहान मूल हातपाय हलवतं, रडायला लागतं. भगवंताचा प्रवेश त्यामध्ये झाला आहे आणि भगवंताचा प्रवेश झाला नाही तर ते मूल तसंच पडून राहतं. मग त्या ठिकाणी असणाऱ्या आईबापांना सगळ्यांना ती काळजी वाटायची, अजून मुलाची हालचाल झाली नाही. आणि ती हालचाल झाली तेव्हा सगळ्यांच्या जीवात जीव येतो आणि सगळे मग काय चला पेढे आणा, मग पेढे आणायचे काही बर्फी आणा, म्हणजे आता सगळं पुन्हा पुढचा संसार तिथूनच सुरू होतो. आणि मग म्हणतात की ईशान याचा अर्थ या ठिकाणी आहे. ईशान म्हणजे शासन, प्रशासन आणि त्याच्या उलट म्हणजे दुःशासन. दोन्ही शब्द आहेत. शासन, सुशासन आणि दुःशासन. शासन म्हणजे भगवंताच्या कृपेचा वर्षाव जो आहे ते शासन. या ठिकाणी कोणाची कृपा आहे? सगळी भगवंताची कृपा आहे. कोणासाठी? भक्तांसाठी. आणि अभक्त जे आहे त्यांच्यासाठी मात्र कलीचं उदाहरण लक्षात घ्या. कलीने दोनच गोष्टी सांगितल्या. कली म्हणतं की फक्त जिव्हा आणि शिश्न या दोन इंद्रियावर ज्याने विजय मिळवलेला आहे त्यांना सोडून सगळेच माझे गिऱ्हाईक आहेत, कली म्हणतो. जेव्हा परीक्षित राजाची भेट झाली तेव्हा हीच अवस्था होती. श्री गुरुचरित्रामध्ये सुद्धा हेच सांगितलं. कलीचं वर्णन अशाच प्रकारे केलेलं आहे की या दोन्ही इंद्रियांवर ज्याने प्रभुत्व गाजलेलं आहे. जिव्हा, जीभ एका हाताने जीभ हातात धरली, दुसऱ्या हाताने शिश्न हातात धरलं की या दोन इंद्रियावर ज्याने विजय मिळवला त्यांना मी कधीच त्रास देणार नाही. कारण ती इंद्रिये जी आहेत ती माणसाला या विषयांपासून दूर नेतात आणि परमेश्वराकडे नेतात. न विजुगुप्सते म्हणजे असं ज्यांचं धीर पुरुष असेल तो न विजुगुप्सते म्हणजे तो कोणाशीही कधीही वैरभाव धारण करणार नाही, सगळ्यांशी प्रेमाने वागणार. आता या गोष्टीसाठी काय की आधी आपलं जीवन जे आहे साधकाने ते भगवंताच्या कार्यामध्ये लावलं पाहिजे. आणि दुसरं की आपली जी कर्मफळं आहेत ती आपल्याला भोगायला मिळत आहेत. त्यामुळे जे काही भोगायला मिळत आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राग नको किंवा त्याबद्दलचं प्रेम नको, धुनी नको, की त्याबद्दलचं दुःखसुद्धा नको. जे वाट्याला येईल ते भगवंताची कृपा आणि ते स्वीकारणं हेच त्याचं काम आहे. मग भूत आणि भविष्य आणि वर्तमान या सगळ्यांवर शासन कोणाचं आहे तर त्या भगवंताचंच आहे. आणि तो अंतर्यामी रूपाने तो सगळं हे पाहत आहे, त्याची दृष्टी माझ्यावर आहे असा दृढ विश्वास जर असेल तर मग तो कोणाशीही वैर करणार नाही. वैर कोणावर करतो माणूस? कोणाशी शत्रुत्व स्वीकारतो? जो माझ्यापासून वेगळा आहे त्याच्यावर शत्रुत्व. आता जो भगवंत माझ्यामध्ये आहे तोच दुसऱ्यामध्ये आहे असा विचार जर माझा स्थिर झाला तर मग वैर करण्याचं कामच नाही. तुकाराम महाराजांचं उदाहरण, त्यांचं पूर्ण सिनेमा जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा आपण पाहतो. ते एकदा घरी येत असताना मोठी ऊसाची सगळे ऊस तोडून आणलेलं असतं, ते मुळी सगळी डोक्यावर घेऊन ते येत असतं. आता रस्त्यामध्ये जी मुलं असतात ते म्हणतात तुको आम्हाला द्या ऊस. त्याने आपलं एक एक ऊस काढायचा आणि मुलांना वाटत आहे. असं करता करता घरी पोचले तेव्हा एकच ऊसाचे मोठं दांडा त्यांच्याजवळ होता. बायकोने आल्याबरोबर विचारलं, काय आणलं शेतामधून? ऊसाच्या शेतात गेले होते. काही नाही, एवढंच आणलं मी आता. म्हणजे आत्ता पण आणलं, ते सगळ्यांना दिलं, त्याचंही वाईट नाही.
आणि मी एकच आणलं असंही त्यांच्या मनामध्ये नाही, पण जे आणलं ते बायकोकडे दिलं. बायकोने रागाने त्याचे 3 तुकडे केले. बरं झालं तू 3 तुकडे केले, मला या मुलांना वाटूनच द्यायचे होते. म्हणजे देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. असा प्रकारचा जो आहे त्याला धीर म्हटलेलं आहे. आणि धीर असं धीरो न शोचती, धीर माणूस कुठल्याही प्रकारचा शोक करत नाही. आता पुढच्या श्लोकामध्ये पहा, यः पूर्वं तपसो जात अदभ्य पूर्वम अजायत गुहां प्रविश्य तिष्ठन्तं यो भूतेर अभिव्यपश्यत एतद्वै तत्. अदभ्य, आता अदभ्य याचा अर्थ काय? अप म्हणजे जल. संस्कृतच्या व्याकरणाप्रमाणे त्याने दिलं आहे की पूर्वीचं व्याकरण आणि आत्ताचं पाणिनी व्याकरण यामधला तो फरक आहे, तो या ठिकाणी सांगितला. अप जे आहे ते पूर्वीच्या ह्याच्यामध्ये प शब्द होऊन तिथे द शब्द जातभ्य हा. आणि अजायत अजायत म्हणजे हिरण्यगर्भ रूपाने भगवंत प्रगट झाले. आणि पूर्वीपासून आता ते कसे प्रगट झाले ती सगळी थोडक्यामध्ये गोष्ट या ठिकाणी सांगितली की ते तपाने उत्पन्न झाले. जेव्हा ब्रह्मदेवाचे उत्पन्न, ब्रह्मदेवाने आता काय करतो, तप कर. मग ब्रह्मदेवाने तप केलं आणि तप करून माझा जन्म कोणापासून झाला हे मला समजावं म्हणून त्याने हजारो वर्ष तप केल्याचं सांगितलं आहे. आणि मग ज्या कमळाच्या मध्ये ते उत्पन्न झाले त्या कमळाच्या देठामधून ते आतमध्ये गेले आणि त्या भगवंताचा पाहण्याचा त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला. पण त्या मुख्य भगवंताला, जे शेषशाही आहेत, जे क्षीरसागरामध्ये आहेत, त्या जलामध्ये आहेत, स्थित आहेत, त्यांचं स्वरूप ते जाणू शकले नाहीत. पण ते जाणायचं असेल तर तप करा, म्हणून तपाला त्या ठिकाणी महत्त्व आहे. तपसहा जातम, तपापासून उत्पन्न. आणि गुहाम प्रविश्य, आणि ते आत्मतत्व कसं आहे, गुहाम प्रविश्य. गुहा म्हणजे हृदयरूपी गुफा, गुहेमध्ये त्या भगवंतानी प्रवेश केला आहे. भूतेभिः म्हणजे प्रत्येक जीवात्माच्या ठिकाणी तो आतमध्ये आहे. सर्वस्वचाहम हृदय सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनंच. मग आता त्या पाण्यामध्ये, आता पाण्यामधून कसं काय सृष्टी निर्माण झाली असा प्रश्न असेल तर आजही आपण पाहतो जेवढे म्हणून वैज्ञानिक हे अंतराळामध्ये गेले आहेत त्या सगळ्यांनी इतर ग्रहांवर आधी एक शोध घेतला की तिथे पाणी आहे का. आता जिथे पाणी असेल तिथे जीवजंतूची उत्पत्ती होते. म्हणजे पाणी हे आपो नारायण, भगवान साक्षात आपो नारायण. त्या नारायणालासुद्धा, त्या जलालासुद्धा आप जे आहे, पाणी जे आहे त्याला भगवंताचं स्वरूपच प्रगट झालेलं आहे त्यातून. आणि मग जिथे पाणी असेल मग तिथे उत्पत्ती झाली. आपण जे म्हणतो निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम. मग नंतर काय येतं लगेच मत्स्यरूप, मग कुर्मरूप, म्हणजे सगळे पाणी, मग पाण्यामध्ये निर्माण झालेलं जीवजंतू, मग त्यामध्ये मत्स्य असेल, कुर्म असेल, आणि मग पुढे मग भगवंताचे अवतार झालेले आहेत. म्हणजे पाणी असेल तर त्यापासूनच जीवसृष्टी निर्माण झाली आहे. म्हणजे त्या प्रत्येक जीवाच्या अंतरंगामध्ये भगवंत आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये त्याने निवास केलेला आहे आणि तो परमेश्वर एकच आहे. आणि त्याची महिमा, त्याचं वर्णन हे जे सगळ्या ग्रंथांमधून केलेलं आहे. आता यामध्ये एक श्लोक पुढे येतो, या प्राणेन संभवत्य अदितिर्देवतामयी गुहां प्रविश्य तिष्ठन्ति या भूतेर्भि व्यजायत एतद्वै तत्. आता सर्वव्यापी भगवती अदिती देवी उल्लेख केला आहे श्रीमद भागवतामध्ये पाहिजे तर. अदिती, दिती आणि कश्यप ऋषी यांच्याबद्दलचं आख्यान येतं. आता ही अदिती म्हणजे काय की जी थोडक्या शब्दात म्हणजे जेव्हा हे सगळं भगवंत एकटेच होते चराचरामध्ये, अजोपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन, की अजोपी अज आहे म्हणजे त्याचा जन्म नाही, पण अशा अवस्थेमध्ये असताना त्यांच्या मनामध्ये आलं आणि ही सृष्टी निर्माण झाली. आणि ही सृष्टी निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये येणं म्हणजे ते निर्गुण रूप जे आहे ते सगुण रूपामध्ये येणं. आता सगुण जे आहे ती प्रकृती आहे आणि निर्गुण जे आहे ते पुरुष आहे. म्हणून प्रकृती पुरुष विवेक हा जो एक पूर्ण दशक आहे, त्यामध्ये समाजसुद्धा आहेत, या सगळ्यांचा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. आता जो पुरुष अशा सगळ्या गोष्टी पाहतो
त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक जीवमात्राच्या ठिकाणी व्यजायत शब्द आहे या ठिकाणी. व्यजायत म्हणजे जन्म घेणे. आता व्यजायत म्हणजे उत्पन्न होणे. गुह्याम प्रविश्य, आणि त्या गुहेमध्ये, हृदयरूपी गुहेमध्ये या अदिती देवी, देवमयी माता जी आहे तिने प्रवेश केला आणि तिच्या अधिष्ठानावर आपलं सगळं चालणं, बोलणं, ऐकणं, सगळे व्यवहार चालतात. एतद्वै तत्. आता हे कोणामुळे चालतं असं असेल तर ते सगळं पुन्हा त्याच परमात्म्याचं स्वरूप आहे हे तू जाणून घे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून जननी रूपामध्ये, कारण काय ते ती आता त्या ठिकाणी त्या गुहेमध्ये ते तत्त्व जे परमतत्त्व आहे तिने धारण केलेलं आहे आणि ज्याच्यामुळे ती सगळीकडे प्रगट होत आहे. आता एक अजून मंत्र घेऊ आपण आणि मग थांबूया. 8वा मंत्र आहे. अरण्योर निहितो जातवेदा गर्भ इव सुब्रतो गर्भिणीभिः दिवे दिव इड्यो जागृतवद्भिर हविष्यम वीर मनुष्यैर्भिर अग्निः एतद्वै तत्. निहित म्हणजे सुरक्षित. आता अरण्यावर निहितो, अरण्य याचा अर्थ काय? अरण्य म्हणजे जंगल नाही, अरण्य म्हणजे अरणी. अरणी म्हणजे लक्षात येतं ज्या ठिकाणी वेदमंत्राचा घोष होत असताना अग्नी प्रगट करण्याची प्रक्रिया असते आणि त्या ठिकाणी यज्ञ होणार असतो. त्या ठिकाणी तो यज्ञ प्रज्वलित करण्यासाठी अग्नी निर्माण केला जातो, तो मंत्राने निर्माण केला जातो. त्यामध्ये 2 लाकडं जे आहेत, एक ते एका ठिकाणी स्थिर असतं आणि दुसरं त्यावर घासल्या जातं. जे स्थिर असतं ते अरणी आणि दुसरं घासलं जातं त्याला आपण जसं दही, आपण दूध किंवा दुधाचं मंथन जसं करतो आपण तसं, की ती रवी म्हणा, ते हातामध्ये घेऊन आपण ते फिरवतो आणि मग ते सगळं जसं समुद्रमंथनामध्ये मंदराचल पर्वत आहे त्याचा जो रोल आहे तोच या ठिकाणी आहे. तसं या ठिकाणी अग्निदेवता ही कशी प्रगट झाली? 2 लाकडं एकमेकांवर घासल्यानंतर त्यामधनं अग्नी निर्माण होतो. आता त्यामधला एक जो आहे तो आपल्याला एका स्थिर ठेवावा लागतो आणि दुसरा त्यावर घासावा लागतो आणि असं जेव्हा घर्षण जास्त मोठ्या प्रमाणात वेगाने होतं तेव्हा त्या ठिकाणाहून अग्नी निर्माण होतो. आता हा अग्नी कुठून निर्माण झाला असा जो प्रश्न असेल तो त्या लाकडामध्ये आधीपासूनच असतो. आमच्या चांगदेव उपासनेमध्ये असे अनेक श्लोक आहेत की ज्यामध्ये ते वाद्य आहे, तर वाद्यामध्ये ध्वनी आहे का? वाद्यामध्ये तो कसा निर्माण होतो? तो वाद्यामध्ये ध्वनी असतोच, पण त्या तारेला स्पर्श केल्यानंतर, ती तार छेडल्यानंतर मग तो ध्वनी त्यामधून प्रगट होतो. तसं या ठिकाणी अरण्योर निहितो जातवेदाः, त्या अरणीमध्ये सुद्धा अग्नी आहे, त्या लाकडामध्ये सुद्धा अग्नी आहे, पण तो प्रगट झाला पाहिजे. जसा दगडामध्ये देव आहे पण तो प्रगट झाला पाहिजे, तो प्रगट होण्यासाठी अनावश्यक भाग काढून टाकला पाहिजे. तसं या ठिकाणी अरण्य, 2 अरणीच्या ठिकाणी तो अग्नी प्रगट होतो. ती अग्नी देवता आहे. कशी? आता ती तिचं उपमा देतात. गर्भ इव सुब्रतो गर्भिणीभिः, जशी गर्भिणी माता आहे, गर्भामध्ये छोटंसं गर्भ वाढत आहे, त्याचं संरक्षण, त्याचं रक्षण भगवंतच करत आहे. आता तिच्या मनामध्ये जशा गोष्टी येतील तसं ती मागत जाते, त्याला आपण डोहाळे म्हणतो. आणि मग त्याप्रमाणे ते डोहाळे त्या मुलापर्यंत पोहोचवल्या जातात त्या नाळेच्या द्वारे. तसं या ठिकाणी ते म्हणतात की सावधान राहून आणि हवन करणे योग्य ज्या सामग्री आहेत ते जसं आईने ते भक्षण केल्यानंतर त्या मुलापर्यंत ते पोचतं, तसं हा अग्नी जो आहे त्या गर्भामध्ये इतक्या छान प्रकारे सुरक्षित असा राहतो. आणि त्याला प्रगट करण्यासाठी तो अग्नी, त्याचं नाव काय? जातवेदा. आणि अरण्योर निहितो जातवेदा गर्भ इव सुब्रतो गर्भिणीभिः दिवे दिव इड्यो जागृतवद्भिर. दिवे दिव म्हणजे दिवसा म्हणजे दिवसेंदिवस, दिवसागणिक, की त्याच्याबद्दल सांग. इड्यो म्हणजे त्याची स्तुती. तो भगवंत कसा आहे? रोज आपण त्याची स्तुती करतो. भगवंताची स्तुती आपण कितीही केलं, आमच्या आत्माराम महाराजांच्या ग्रंथामध्ये रामदास मंत्रक्रमसार त्यामध्ये लिहिलेलं आहे की रोज हनुमानच्या आपलं भीमरूपी स्तोत्र म्हणावं. आता किती वेळेस म्हणावं असा प्रश्न होतो. काही फार उत्सुक असतात प्रत्येक प्रश्न विचारण्यासाठी. किती वेळ वाचावं? ते म्हणतात की कितीही वेळ वाचला तरी तुमच्या सद्गुरूंना आनंदच होणार आहे.
रामनाम किती घ्यावं, 13 माळी रोज घेतलं पाहिजे का, 12 घेतलं तर काय होतं, 14 का नाही घेऊ, म्हणजे असे जे प्रश्न विचारतात ना, ते देवापासून दूरच राहतात. जे सांगितलं ते ग्रहण करून त्याप्रमाणे आचरण केलं तर त्यांच्यावर अनुग्रहाचा परिणाम दिसून येतो. अन्यथा अनुग्रह झाला पण त्या अनुग्रहाप्रमाणे जे वागत नाहीत असे सुद्धा अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. पण ते जर आपल्याला अनुग्रह जो आहे तो जर खरा करायचा असेल, दिनाचे उणे दिसता लाज कोणा, जनी दास दिसे तुझा दैन्य बाणा. हे नुसतं करुणाष्टकात म्हणण्यासाठी नाही, पण आपलं वर्तन तसं झालं पाहिजे. मी रामदासी आहे तर माझा रोज जप झालाच पाहिजे. मी रामदासी असेल तर दासबोध रोज वाचलाच पाहिजे. माझ्या सद्गुरूंनी जे सांगितलं ते करणं हेच माझ्यासाठी इष्ट आहे आणि त्या व्यतिरिक्त मी जे जे केलं ते माझ्या सद्गुरूंना कमीपणा आणून देणारं आहे आणि तसं वर्तन माझ्याकडून होऊ नये म्हणून समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले. म्हणून आता इथे जे सांगताय स्तुती करण्यायोग्य, मग तो कोण आत्मा आहे, कसा आहे तो, तोच फक्त एकटा स्तुती करण्यायोग्य आहे. आणि म्हणून या अग्निविद्या नचिकेताने जी अग्निविद्याची मागणी केली होती, जिचं पुढे नाव नचिकेताग्नी असं झालं, तिच्यासाठी हे सांगतात की परब्रह्मस्वरूपाला जाणून स्वतः प्रयत्नशील राहून अखंड सावधान असून म्हणजे आपल्या वृत्ती बहिर्मुख होणार नाही याची काळजी घेत भगवंतावर श्रद्धा ठेवून सगळ्या प्रकारच्या आवश्यक सामग्री गोळा करून कशासाठी त्या भगवंताला अर्पण करायचे आहेत. ती हवनाची ती सगळी विधी आहे आणि असं जर केलं तर प्रतिदिन स्तुती करत करत माणूस त्या परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत जाऊन पोचतो असं या ठिकाणी 8व्या मंत्रामध्ये सांगितलं. आता 8व्या मंत्रापासून या मंत्रांचा छंद बदललेला आहे. आज आपण या कठोपनिषदाच्या 2ऱ्या अध्यायातील पहिल्या बोलीमध्ये जे 15 मंत्र आहेत त्यापैकी 8व्या मंत्रापर्यंत आपण आज आलेलो आहोत. आता पुढच्या आठवड्यात आपण पुढचे मंत्र घेऊ आपण 8 पासून 15पर्यंत. म्हणजे ही पहिली वल्ली जी आहे 2ऱ्या अध्यायातली ती पूर्ण होईल. या ठिकाणी आपण थांबूया. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम.